उद्याचं बक्षीस असं आहे की आमचे मिलिंद पाटील यांनी 32 इंचाची LED TV दिलेली आहे ना. आपण एकदा धंदेवाल्यांच्या विषयी विचारूया, कारण कुठेतरी आज तुम्ही बघत असाल याच्यानंतर आपल्या चॅनलवर मुलाखत पडणार आहे जे बबलू शेठ पोलोरे यांच्या बैलाचे काही दुखापत झालेली आहे. तर तशी दुखापत आपल्या मैदानामध्ये ना म्हणून आपण काय योजना केलेली आहे? बॅरिगेडच्या पाठीमागे कुठेही धंदा इकडे लावावा, समोर कोणी धंदा लावू नये, कुठल्याही आपल्या बैलाचा अपघात होऊ नये. बिनजोरच्या गाड्या अशा आपल्या छोट्या 10 सुटल्या ना 6, 7 किंवा 8 त्याच्यानंतर एक बिनजोरची सोडणार आम्ही. नमस्कार मित्रांनो, 31 डिसेंबर बघा, ज्या मैदानाची खूप दिवसापासून चर्चा चालू होती तो मैदान उद्या म्हणजे 31 डिसेंबर वार बुधवार या रोजी संपन्न होतं आहे. तात्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी आणि त्यांच्या स्मरणार्थ हा मैदान उद्याच्या दिवशी आयोजित करण्यात आलेला आहे. आणि या मैदानामध्ये खूप साऱ्या नियम अटी उद्याच्या या मैदानामध्ये असणार आहेत, त्या आपण आयोजकांकडून जाणून घेऊ. आणि अजून एक सांगायचा मुद्दा आहे, आता जस्ट मी दौरली गावाला गेलो होतो हेमंत शेठ पोलोरे यांच्या धावणीला. तिथं जो जलवाचा काही ॲक्सिडेंट झाला होता पिसारव्याच्या मैदानामध्ये, तर जे धंदेवाले असतील त्यांना एक हात जोडून विनंती असेल की कुठेतरी आपले मुलं कोणाच्या बैलाला काही दुखापत नको व्हायला, म्हणून आपलं जे धंदा आहेत ते कुठेतरी थोडंसं लांब घ्यावा, बस हीच विनंती असेल. तुम्हाला व्हिडिओ दाखवतो मी, बघा किती त्या वासराला त्रास झाला आहे. त्याची जी नाजूक जागा आहे ती पूर्ण भाजून निघले आणि कुठेतरी ती जी खूप म्हणजे बघतानाच मला खूप वाईट वाटला. थोडीशी मी त्यांची प्रतिक्रिया घेतलेली आहे बबलू शेठ यांची. या व्हिडिओच्या नंतर तेही मुलाखत येईल, तुम्हाला बघायला मिळेल. आणि उद्याचा जो मैदान आहे बघा, किशोर अनंत पाटील, एक खूप मोठं नाव आज आपल्यामध्ये नाही, पण कुठेतरी त्यांचा वारसा चालवतात त्यांची मुलं, आपले योगीदादा असतील, संदीपदादा आणि प्रवीणदादा. आणि कुठेतरी बघा आज ही सर्वजण या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये कुठेतरी तात्यांचं नाव टिकवण्यासाठी कायम झटत असतात आणि तात्यांचं नाव हा कायम टिकूनच राहील मित्रांनो. आणि या बैलगाडा शर्यत क्षेत्राचा एक या सांगतो मी, माझ्या चॅनलची खरी ओळख आहे ना या बोनिवलीच्या मैदानामध्ये झालेली आहे. कुठेतरी तात्यांचा एक विश्वास होता, तात्यांचा मी पहिला सल्ला घेतला होता माझं चॅनल चालू केलं त्यावेळेला, की तात्या मला हा चॅनल चालू करायचा आहे, काय काय मी मुद्दे घ्यावं, कारण मुलाखती कशा घ्यायच्या हे मला माहीत नव्हत्या. तर तात्यांनी मला माहिती दिली की असे मुद्दे आले पाहिजेत. कुठेतरी तात्यांची मुलाखत पण मला वाटतं आत्तापर्यंत तात्यांचे काही जो पण काही प्रवास आहे सुखाचा दुःखाचा सर्व माझ्या चॅनलवर आहे. आणि या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये ना माझा कोणी गुरु असेल ना मित्रांनो, तर तो आपले किशोर अनंत पाटील म्हणजे तात्यांना मानवंदना देऊन मी कायम या मैदानामध्ये असतो. त्यांच्या काही गोष्टी त्या माझ्या एक मनामध्ये बसलेल्या आहेत, त्यांनी जो दिलेला सल्ला, त्याच्यानंतर या चॅनलची माझी सुरुवात झालेली आहे ती या बोनिवलीच्या मैदानामध्ये. सर्वांनी एकजुटीने राहावा आणि वर्षाचा शेवटचा दिवस आहे, त्या शेवटच्या दिवसामध्ये आपले रागरोज काय असतील ते इथंच सोडून जावा. 2 तारखेला आपलं नवीन मैदान दिसेल कुठं, त्या मैदानामध्ये सर्व मैत्रीमध्ये खेळा. आणि कुठेतरी आजचा खेळ पण तोच आहे, आज पैऱ्यात तर उद्या विरोधात. तर अशा प्रकारे थोडीशी माहिती होती, आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. आणि उद्याचा मैदान होतो मित्रांनो, कुठेतरी बघा खूप साऱ्या गाड्या जमल्यात आणि त्या गाड्या कशा मॅनेज होतील आयोजकांना, कारण बोनिवलीचं मैदान म्हटलं की इथं प्रत्येकाला यायचं असतं, प्रत्येकाला आपली गाडी पलवायची असते. तर त्याच्यासाठी उद्या ज्या गाड्या जमल्यात, कारण मला तर न वाटतं उद्या अफाट इथं गर्दी होणार आहे, खूप सारी गर्दी होणार आहे, मला तर न वाटतं एवढ्या साऱ्या गाड्या होतील. तर आयोजकांना आपण विनंती करूया की उद्या प्रत्येकाची गाडी व्हायलाच पाहिजे आणि ती लवकर. तर उद्याचा मैदान हा माझ्या मते उद्या तरी 10 वाजता तरी कन्फर्म चालू व्हायला पाहिजे, ही माझी विनंती असेल सर्व गाडा मालकांना. लवकर पोचा, लवकर खेळा आणि लवकर मैदानाची शोभा वाढवा. तर चला आता आयोजक येतात, आपण त्यांच्याशी बोलूया कशा प्रकारे उद्याचं मैदान होतोय संपन्न. धन्यवाद. समोर तुम्ही बघू शकता बोनिवली मैदानाचे आयोजक प्रवीणदादा पाटील आणि मला वाटतं योगीदादा आणि पप्पूदादा हे काही कामात बिझी असल्यामुळे ते इथं पोहोचले नाही, पण आपण प्रवीणदादांना विचारूया. आणि उद्याच्या मैदानाचा निमित्त असेल आपले मिलिंददादा पाटील अंबरनाथ आणि प्रवीणदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उद्याचं मैदान भरवण्यात, तर त्या संदर्भात आपण माहिती करूया. उद्याच्या जो मैदानाचा रूपरेषा कसा असेल म्हणजे काय सांगाल तुम्ही? उद्याच्या मैदानाचा अशी रूपरेषा का गाडा मालकांनी जेवढं लवकरात लवकर येण्याचा आम्हाला प्रयत्न करावा आणि लवकरात मला 10 वाजता मैदान चालू होईल आणि गाडा मालकांनी आम्हाला सहकार्य करावा, जेवढं लवकरात लवकर येण्याची कृपा करावी. बरोबर. आता अफाट गर्दी उद्याच्या मैदानाला या लागणार आहे, कारण भरपूर साऱ्या बॅनरवर गाड्या जमलेल्या आहेत. त्यानंतर बघा जे जमून खेळणारे गाडा मालक आहेत ते सुद्धा इथे येणार आहेत, कारण कुठेतरी बोनिवलीच्या मैदानाची एक आतुरता असते प्रत्येकाला आणि सीझनचं पहिलंच मैदान होतं आहे. या मैदानाचा निमित्त आता मी तर सांगितलं, तुमच्या तोंडातून ऐकायला आवडेल नक्की काय निमित्त उद्याचा? आपला बोनिवलीचा मैदान हा 31 डिसेंबरचा पहिलाच मैदान आहे या वर्षातून
आणि भरपूर अशा गाड्या बॅनरवर जमलेल्या आहेत आणि त्या गाडा मालकांना आमची हीच नम्र विनंती आहे की लवकरात लवकर येऊन शर्यती करावा हीच आमची त्यांना अपेक्षा आहे. बरोबर आहे. आता ज्या गाड्या असणार आहेत आणि काही बक्षीस असणार ते आपण विचारूया, पण मेन मुद्दा बघा, भरपूर सारी मैदानं आपण बघितली, कुठेतरी बैलांचा अपघात होतात, तर धंदेवाल्यांसाठी नक्की काय असेल उद्याची या? धंदेवाल्यांना हीच आमची विनंती आहे का बॅरिगेडच्या मागे ते धंदे लावा, समोर कोणी धंदे लावू नये. कारण का आता मागे कुठल्या मैदानात अपघात बैलाचा झाला, त्याच्यामुळं ते आम्हाला सहकार्य करावं का समोर ते धंदे लावू नये हीच आम्हाला त्यांच्याकडनं अपेक्षा आहे. बरोबर आहे. आता जो उद्याचा मैदान संपन्न होत आहे, आपला हा रितसर मैदान असणार आहे का, म्हणजे शासनाची परवानगी? हो, उद्याचा मैदान जो आहे आपला शासनाच्या परमिशनचाच आहे. बरोबर आहे. आता मैदानाची शोभा वाढवण्यासाठी काही मला वाटतं काही एक चांगले मान्यवर सुद्धा असणार आहेत, काय सांगाल? हो, नक्कीच. आता बोनिवलीचं मैदान म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात आपला नामांकित मैदान आणि त्याच्यासाठी आवर्जून आपले जे मित्र आणि जे छेकडवाले आहेत तुम्ही बोनिवलीच्या मैदानासाठी उत्सुक असतात. बरोबर आहे. आणि जसं उद्याचा मैदान हा लाईव्ह कोणत्या GTC लाईव्ह आहे आपला तेजस भोईर मानेरे आणि समालोचक सुरेश मामा फुलोरे, राहुल भोईर, जितू मिनमिने, तेजस सालवी. बरोबर आहे. आता जो मैदान आहे कुठेतरी एक खूप मोठा मैदानाची चर्चा चालू आहे, मैदानामध्ये काही बक्षिसं पण असणार आहेत, आता ती आपण विचारूया. आता दादानं प्रश्न घेतला आहे, उद्याच्या मैदानामध्ये काही बक्षिसं असणार आहेत, तर ती बक्षिसं कशा स्वरूपात देण्यात येणार आहेत? उद्याचं मैदान म्हणजे या सीझनमधला पहिलाच मैदान आहे आणि उद्याचं एक औचित्य म्हणजे आमचं प्रवीण शेठ पाटील यांचा वाढदिवस, तसंच मिलिंददादा पाटील यांचा वाढदिवस आणि आमचा छोटा लहानसा संस्कार त्याचा वाढदिवस, त्यानिमित्ताने उद्याचं मैदान आहे. आणि उद्याचं बक्षीस असं आहे की आमचे मिलिंद पाटील यांनी 32 इंचाची LED TV दिलेली आहे. ती आहे आपण जेवढी मोठी म्हणजे शर्यत होईल त्या हिशोबात ती पहिलं बक्षीस देणार आहे. त्याच्यानंतर एक मिक्सर ग्राइंडेड आहे, ती एक गोंड्यावर देऊ आणि त्याच्यानंतर एक अर्ध्या गोंड्याला आपले इलेक्ट्रिक इंडक्शन आहे शेगडी, ती देऊ. बरोबर आहे. आता सर्वात मोठी गाडी म्हणजे किती गोंड्यांवर गाडी झाल्यानंतर ती LED TV देण्यात येईल? ती जवळजवळ आपण 2 गोंड्यावर झाली का देऊ. बरोबर. आणि बघा, आता जे आयोजक आपले बक्षीस देणारे आहेत मिलिंद शेठ पाटील, एखाद्या वेळेला त्यांचीच गाडी जर 2 गोंड्यांवर इथं झाली तर त्याच्यानंतर काय मग? जर त्यांची गाडी झाली तर ते घेणार नाही असं बोललेत ते आम्हाला, आणि त्याच्यानंतर बघू दुसऱ्या कोणाला देऊ. बरोबर. म्हणजे ती बक्षीस नंतर त्याही नाही घेतली तर दुसऱ्या कोणाला देण्यात येईल, म्हणजे जशी 1 गोंड्यावर किंवा 1.5 गोंड्यावर होण्यात त्या गाडीला देण्यात येईल. बरोबर आहे. आणि तसेच ट्रॉफ्या आहेत त्या आपण एक बक्षीसप्रमाणे त्यांचं वितरण करू. थोड्याशा छोट्या ट्रॉफ्या आहेत, थोड्या मोठ्या आहेत. बरोबर आहे. ते आता मी प्रवीण दादांना विचारतो. आणि ट्रॉफ्या म्हणजे कशा प्रकारे देणार आहेत? आम्ही अशा ट्रॉफ्या ठेवल्या, आता 5 ट्रॉफ्या आहेत आपल्या उद्याच्या मैदानासाठी ठेवल्यात बक्षीस. 10 ते 12च्या दरम्यान जी गाड्या होतील त्यांच्यासाठी आपण एक लकी ड्रॉ उरू, त्याच्यामध्ये ज्यांचे लकी ड्रॉ निघेल त्यांच्यासाठी एक ट्रॉफी देऊ किंवा आपण ट्रॉफी देऊ. आणि ते 12 ते 2च्या दरम्यान ज्या गाड्या होतील त्यांच्यासाठी एक आपण लकी ड्रॉ ठेवू, त्यांच्यासाठी एक ट्रॉफी देऊ. आणि ज्या ते 3 ट्रॉफ्या राहतील आपल्या, ते जशा गाड्या आपल्या 1 गोंड्यावर किंवा 1.5 गोंड्यावर किंवा अर्ध्या गोंड्या होतील त्या हिशोबात ते जसे आपली ट्रॉफ्या असतील त्या पद्धतीने आपण ते बक्षीस वाटप करू. योग्य दादा, जो उद्याचा मैदान संपन्न होतोय कशा प्रकारे बघा, आता भरपूर सारी अफाट गर्दी इथं होणार आहे बिंजोर चकडेसोरांची किंवा जमुनारांची, तर तुमच्या माध्यमातून तुम्ही काय सांगाल की कशा प्रकारे आपण गाड्या घेण्यात येणार? आता आम्ही तर सकाळी 10 ते 3 वाजेस्तोवर गाड्या घेणार, त्याच्यानंतर बंद करणार. बरोबर. नावनोंदणी 3 वाजेपर्यंत बंद होईल. ओके. आणि ज्या बिंजोरच्या काही गाड्या नंतर नावनोंदणी म्हणजे ज्या पुकारल्या जातील मग त्या होणार आहेत का? हा, बिंजोरच्या होणार ना, त्या जोर नाही झाला ते 5 वाजेस्तोवर या चालूच राहील त्यांचं नाव. बरोबर. आता उद्याचं मैदान होतं, याच्यामध्ये कॅमेरे किती असतील आपले? 3 कॅमेरे असणार, LED पण असणार. सुट्टीला पण कॅमेरा असेल? हो, सुट्टीला. बरोबर. आता स्क्रीन पण असेल आणि लाईव्हचा प्रश्न झाला. अजून काय सांगाल उद्याच्या मैदानाला? बघा, भरपूर सारे गाडा मालक उपस्थित राहणार आहेत आणि कुठेतरी यशस्वीरित्या पार व्हावं उद्याचं मैदान. कुठल्याही प्रकारच्या गाड्या न राहताना म्हणजे तुमच्याकडून तुम्ही काय मेसेज देणार की किती वाजता मैदान आपण लवकर चालू करूया?
आता आमची तर अपेक्षा आहे 10 वाजता तर चालू झाला पाहिजे, पण आपल्या शेकडे मालकांनो बी नाही, नंतर तेही बोलावं नाही या लेट झाला, आमची गाडी सुटली नाही. बरोबर आहे. तर मित्रांनो, जो उद्याचा मैदान होतं या मैदानासाठी अजून काही सन्मानचिन्ह ठेवले आहेत आपले आयोजक असतील. यांनी हल्ला झाला होता अतिरेक्यांचा पाकिस्तान्यांचा, तर त्याच्यासाठी सन्मानचिन्ह काही ठेवले आहेत. ते कशा प्रकारे देण्यात येते आपण विचारू. योग्य दादा, ते कसे असतील? ते कसे होत आहेत माहीत आहे का, ते बैल होते ना तिथे आंदोलनाला, बरोबर, त्यांच्यासाठी ठेवल्यात तात्यांच्या नावात. बरोबर, तात्यांच्या नावात. म्हणजे जे पण काही तिथं त्यांचा सन्मान करू आपण सर्वांचा तिथे सन्मान सकाळी 10 ते 12 पर्यंत सन्मान करू. त्याच्यानंतर आपली म्हणजे आंदोलनामध्ये जी काही बैल उपस्थित होती त्या सर्व बैलांचा सन्मान असेल, म्हणजे जे येतील त्यांचं. हो, त्यांच्याचसाठी. बरोबर आहे. आता पप्पू शेट नाही काय बोलाल, म्हणजे कुठेतरी बघा उद्याच्या मैदानाला तुमचा हॉलेंडर किती असतील, कारण कुठेतरी गर्दी खूप मोठी होणार आहे. ऑलेंडर आमचे ते शिरवली, बोनवली, मांगरूल, गोरपे, काकोला हे असतातच हमेशा ना. अजून आजूबाजूचे असतात, पालेवाले असतात, सहकार्य सर्वच करतात आम्हाला सर्वांचं सहकार्य. बरोबर, अंबरनाथ तालुक्यामधले. बरोबर आहे. आता सुट्टीला म्हणजे जे सुट्टी करते ते सुट्टी पंच कोण असतील? सुट्टी पंच आम्ही तर किसन भंडारी, आपला त्याला एक चान्स द्यावा आपल्या सर्वाही आपल्या मैदानासाठी. बरोबर. तो तात्याही पहिल्यापासून ठेवलेला, तर त्यांनी यावा असं आमची अपेक्षा आहे. बरोबर, म्हणजे कुठेतरी तात्यांच्या कालापासून ते काम करतात. आणि पुढं निकालाला कोण असतील? निकालाला आमचा पिंटू. बरोबर आहे. आणि एखाद्या गाडीचा निकाल जसा आपण बघतो इथं पेंडिंग झाला, तर त्याचा निकाल देण्यासाठी कोण असेल? ते वरिष्ठ कमिटी आहे ना. बरोबर, हो, सर्व कमिटी. बरोबर. आता मैदानामध्ये उद्या अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे सर्व अधिकारी यावा म्हणून तुम्ही काय बोलाल? ते आलं तर त्यांच्याच हातचे आम्ही नारोल पोरणार सर्व अखिल भारतीय संघटना. आणि विशेष म्हणजे योग्य दादा, आजच्या या बोनिवलीच्या मैदानात जो उद्या होतंय, मी आता आलेला बघितला 100% बॅरिकेड आहे. म्हणजे याच्या मागचं कारण काय सांगाल तुम्ही? 100% म्हणजे प्रत्येकजण यो घुसला तो घुसला करतात, तसा कोणी येवा ना आतमध्ये, म्हणून आपल्या मैदानाला गालबोट नाही लागावं म्हणून आम्ही 100% बॅरिकेड लावली. बरोबर. आता लवकर मैदान चालू होण्यानंतर लवकर संपन्न पण व्हावा याच्यासाठी जशी सर्वांची भूमिका, म्हणजे आज एक नाही तर सर्वांनी आपल्याला सहकार्य करावा यासाठी शेवटचा या काय असेल संदेश तुमचा? सर्व तर सहकार्य करतात ना. आम्ही विशेष 2 सन्मान पण घेणार आहोत. केशव दलवी, सावध ना हरेश गायकर. कसं हे हमेशा सर्वांना सहकार्य करतात. कोणाचा का नाही, लहान मोठा गारा मायला असू दे, ते बैला सोडायला तिथे सुट्टीवर काम करतात ना. आमच्या कमिटीला तर हमेशा सहकार्य करतात. इथे एकदा धंदेवाल्यांच्या विषयी विचारूया, कारण कुठेतरी आज तुम्ही बघत असाल याच्यानंतर आपल्या चॅनलवर मुलाखत पडणार आहे जे बाबलू शेठ फुलोरे यांच्या बैलाच्या काही दुखापत झालेली आहे. तर तशी दुखापत आपल्या मैदानामध्ये ना म्हणून आपण काय योजना केलेली आहे? आम्हाला धंदेवाल्यांकडनं हीच अपेक्षा का ते बॅरिकेडच्या पाठीमागे कुठंही धंदा इकडे लावावा, समोर कोणी धंदा लावू नये, कुठल्याही आपल्या बैलाचा अपघात होऊ नये याच्यासाठी आम्हाला ते सहकार्य करावा, हीच आमच्याकडनं धंदावाल्यांना अपेक्षा. जे गाडा मालक आहे, आम्हाला छोटा असो मोठा असो, आम्हाला कमिटीला सहकार्य करावा. जसं आम्हाला छोटा गाडा मालक मोठा गाडा मालक सर्व आम्हाला एकच आहेत. आम्हाला कोण त्याच्यामध्ये भेदभाव नाही, फक्त आम्हाला ते सहकार्य करावा. जसं आमचं नियोजन असेल त्या पद्धतीने त्यांनी हे करावा. आम्हाला कोणी जबरदस्ती करू नका का आम्ही इथून जातो आम्हाला तिथून टाका. आमच्या जे नियोजन आहे आमच्या पद्धतीने ते चालावा आणि एवढंच आम्हाला ते सहकार्य करावा, हीच आमची नम्र विनंती. बरोबर. अजून एक शेवटचा प्रश्न घेतो. ज्या बॅनरवर गाड्या जमलेल्या आहेत बघा भरपूर ठिकाणी, आता बॅनरच्या गाड्या आहेत ना त्या खूप लेट व्हायला जातात, तर या आपल्या मैदानामध्ये काय म्हणजे त्यांच्यासाठी नियम अटी आहेत? आता ज्या गाड्या बॅनरवर जमलेल्या असतील ना, विनंती करतो त्यांना का ते जेवढ्या लवकर होईल 2च्या अगोदर गाड्या करून ते आम्हाला तेवढं सहकार्य करावा. म्हणजे सर्व बॅनरच्या गाड्यांना टायमिंग असेल 2च्या अगोदर त्यांना टायमिंग असेल तर ते त्याच्या एवढंच आम्हाला त्यांच्याकडनं एक आम्हाला सहकार्य पाहिजे. बरोबर. आता योगेश शेट, भरपूर साऱ्या बिंजोरच्या गाड्या होणार आहेत, त्याच्यानंतर आता तुम्ही सांगता जमून गाड्या पण होणार आहेत, मग बिंजोरच्या गाड्या कशा प्रकारे सोडण्यात येतील? बिनजोरच्या गाड्या अशा आपल्या छोट्या 10 सुटल्या ना, 6, 7 किंवा 8, त्याच्यानंतर एक बिनजोरची सोडणार आम्ही. बरोबर आहे. म्हणजे प्रत्येक जे आपला इकडून एक टोल जाईल त्या टोलला तसेच गाड्या सोडण्यात येतील? हो, तशाच सोडणार. बरोबर. आणि पुढे टोलचा पण काही सिस्टम असणार ती सांगा ना एकदा. टोलचा म्हणजे कसं, आता आम्ही तिकडं तर सुट्टीला ठेवले, ज्याचा ड्रायव्हर असेल त्यांनी हातून गाडी घ्यावा. बरोबर आहे. आणि पुढं जसं प्रत्येकाचा टोकन वाईज बघून पुढे गाड्या पाठवण्यात येतील? हो, तो होणारच आहे. बरोबर. 3 टोल असणार आमचे. 3 टोल असणार आहेत ना. तर उद्याच्या मैदानात तुम्हाला मी शुभेच्छा देतो. तात्या कुठेतरी नाही, पण तात्याचा कुठेतरी वारसा तुम्ही चालवलाय आणि टिकवलाय, याच्या पुढे पण असंच चालवा अशी माझ्याकडून अपेक्षा असणे, शुभेच्छा असतील. धन्यवाद.
तर मित्रांनो इकडे या साईडला तुम्ही बघू शकता ज्या गाड्या पालून आल्यानंतर खाली शेतं आहेत ना, ती शेतांची बांधं पण तोडलेली आहेत आणि कुठेतरी बघा एक लेवल जागा केलेली आहे, कुठल्याही प्रकारचा कुठल्या बैलाला त्रास नको व्हायला. आणि इकडे आल्यानंतर भरपूर सारी जागा पण आहे आणि इकडे या साईडला पण बघा खुल्ला पटांगण आहे. तर पुढं आयोजन कसं असेल ते पण अजून बघूया चला. ही आहे पाटी. इथून पळून आल्यानंतर तुम्ही बघा इथं काही धंदेवाले असतात, तर त्यांना हात जोडून विनंती असेल, कारण इथं बोरीचं झाड आहे बघा, इथं पण गाड्या फिरतात, त्यानंतर इकडे सुद्धा गाड्या फिरतात. तर जरा अजून पाठीमागे लागलं तर अजून चांगली गोष्ट आहे आणि किंवा दुसऱ्या जागावर गेले तरी अजून चांगली गोष्ट आहे. आपण आयोजकांना पण विचारू चला. इकडे या साईडला तुम्ही बघू शकता 100% बॅरिकेड बघा, इथं सुट्टी आहे. आता इथून सुट्टी होणार नाही, इथं बघा बॅरिकेड लगेच लागून आणि भान पण खूप मोठे मोठे, जेणेकरून तुम्हाला ना या भांधावर उभं राहता येईल. आणि काही जरा आपले सट्टेवाले आहेत ते पण बांधवच आहेत, त्यांना पण इथं बाहेर उभं राहून सट्टा खेळता येईल. आणि गाड्या कुठून येतील त्या बघूया आपण या साईडला. मित्रांनो तुम्ही या साईडला बघू शकता उजवीच्या गाड्या असतील स्टेजच्या करून, इथं खाली आल्यानंतर तुम्ही इकडे या साईडला बघू शकता खाली येण्यासाठी पर्यायी रस्ता केलेला आहे, जो तुम्हाला असा पुढे येऊन लेफ्ट टर्न घेऊन तुम्ही इथं पुढं सुट्टीवर येऊ शकता या साईडला. इकडे या साईडला तुम्ही बघू शकता ज्या डावीच्या गाड्या असतील त्या इकडनं येतील आणि इकडनं खाली जाऊन तुम्ही वर येऊन मग इथं सुट्टीवर पोहोचू शकता.